मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे. आपण म्हणू बैलगाडीची शर्यत आहे ज्यांनी संगीतमय केली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी गाणी वाजवू लागली. असं व्यक्तिमत्व कोण असेल बैलगाडी शर्यत संगीतमय करणारे? तर आपल्यासोबत आहेत अजयजी. पूर्ण नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी अजय गायकवाड कर्जतकर. बरं. आणि यांची छोटी ओळख सांगायची तर लॉकेटवरूनच कळेल. अटक करा पुण्यात. ते गाणं म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये घराघरात कानाकोपऱ्यात पोचलंय. भेटेल जावा म्हणत अटक करा पुण्यात. थोडे 2 ओळी आम्हाला ऐकू आमच्या प्रेक्षकांसाठी. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा बाण फुलच्या खुण्यात, म्हणतो भेटेल जावा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात, म्हणतो भेटेल जावा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता तुम्हाला आवाज कळला असेल की बैलगाड्यातला आवाज म्हणू आपण. पण ह्याची सुरुवात जी कधी झाली? कधीपासून तुम्ही ह्या इंडस्ट्रीत संगीत इंडस्ट्रीमध्ये काम करताय? मला जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाली, परंतु 2020-21 पासून माझं पहिलं गाणं आलं राहुल भाईंचा मथुर. म्हणून दाखव. तुम्ही ऐकलं असेल. उभ्या महाराष्ट्रानं त्या गाण्याला डोक्यावर घेतलं, खूप प्रेम दिलं. जाईल तिथल्या अड्यावा आमच्या मथुराची हाय हवा, राहुल भाई करतोय दावा ना बिंदाच लाखाचं बक्षीस लावा. वा. हे गाणं माझं, या गाण्यामुळं खऱ्या अर्थानं माझी अजय गायकवाड नावाची ओळख तुमच्यापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचली. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं सुचणं आणि गाणी लिहिणं. तर ही लिखाण, आता कसं तुम्ही बैलगाड्यातल्या संबंधित सगळ्या गोष्टी मांडता, तर कसं ही लिखाण कसं करता ते? माझं महत्त्वाचं, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की एक असा कलाकार आहे अजय गायकवाड, गाणं कधी लिहित नाही, चाल कधी लावत नाही, फक्त स्टुडिओला माईकच्या समोर उभा राहणार, ऑन दी स्पॉट जे डोक्यात येणार ते 40 सेकंड गाऊन मोकळं होणार. आणि जे मी माझ्या पद्धतीने गातो ते नक्की लोक लाईक करतात आणि तुमच्यापर्यंत ते गाणी हिट होऊन पोचतात. सातत्यानं हिट देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बैलगाड्यातल्या प्रत्येक मालकाचं असं म्हणणं असतं ना, असं एक प्रार्थना असते की तुम्ही गाणे म्हणावं, कारण तुमचा आवाज असा बैलगाड्यातला आवाज आहे. पण तुमचा आवडता आवाज कुठला या दरम्यान? माझा आवडता म्हणजे आता बरेचसे कलाकार गात आहेत बैलगाडी क्षेत्रात गाणी. मी आणि माझी एक सवय, मी चांगल्याला नक्की दाद देतो. आणि छोटा कलाकार असो मोठा कलाकार असो, प्रत्येकजण आपापल्या परीने सादरीकरण करत असतात. आणि योगा कधी ज्या दिवशी मी स्टुडिओला असताना कोणी गात असेल तर 100% त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, बाबा असं नाही, हे गाणं असं गायलं पाहिजे. मी माझ्याकडून त्या गोष्टी क्लिअर करतो. गायनातील तुमचा आदर्श कोण? कारण तुमचा आवाज असा रुटेड वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मातीतील आवाज वाटतो. माझा आदर्श म्हणजे मुळात म्हणजे मला कोणी गुरु नाही. मी स्वतः अवगत झालेली कळा आहे. शाळेत असल्यापासून गातोय, त्याच्यामुळे माझा गुरु वगैरे असा काही विषय नाही. स्वतः लिहितो, स्वतः चालला जातो, स्वतः गातो. आता ज्यावेळेस पहिलं गाणं तुम्ही सांगितलं म्हटलं आणि त्याच्यानंतर ती पॉप्युलर झालं, त्याच्यानंतर असं झालं की अनेक गाणे आले. तर आता ज्यावेळेस गाणं तयार करता प्रक्रिया कशी असते सांगा, एक थोडी प्रक्रिया. गाणं आता मला जेव्हा गाणं एखाद्याचं बनवायला येतं, मुळात मी सांगतो तुम्हाला, गाणं जर हिट पाहिजे असेल तर गावकीची नावं द्यायची नाही. जेणेकरून गाण्यात जितकी कमी नावं असेल, चालणाऱ्या नंदीचं नाव असतं, मालकाचं नाव असतं आणि गावाचं नाव. म्हणजे आम्हाला काहीतरी नवीन त्याच्यामध्ये गाण्यामध्ये टाकायला भेटतं. आणि तुमची जर त्याच्यात जर नावं असतील तर आम्ही पाहिजे ती मांडणी करू शकत नाही गाण्यामध्ये. त्याच्यामुळे मी बैलगाडा मालकांना जेव्हा मला कॉल येतो, आता बऱ्याच जणांची अपेक्षा आहेत का अजय गायकवाडनं आमचं गाणं गायलाच पाहिजे. आपण असं पण नाही की आवड हवे बजेट घेतोय किंवा काय घेतोय, पण मी गातो आणि सर्वांना सहकार्य करतो. मला एखाद्यानं समोरून कॉल केला, बजेट नसेल, मी समोरून कॉल करतो, काय असेल तर कळवा, मी तुमचं गाणं करून देतो. कारण की नंदीसाठी गायचंय आणि आपल्याला आता नंदीनंच वरती आणलंय, त्याच्यामुळे नंदीसाठी गाणं आपलं काम आहे. आता कसं आहे, ही मुलाखत घेतल्यानंतर बरेचसे लोक अप्रोच होतील की आमच्या नंदीचं गाणं बनवून द्या. कशा पद्धतीनं तुम्ही चार्जेस आकारता वगैरे? तुम्ही सांगितलं काय काय वेळेस मी असं देतो, पण एक माहिती असावं. नाही, चार्जेस तर मी घेतो. आता मी असं तुम्हाला सांगू शकत नाही मी इतकं. मला पर्सनली कॉल येतात, मला कॉल येतात
की इथून म्हणतोय, नगरवरून बोलतोय किंवा पुण्यावरून बोलतोय, साताऱ्यावरून बोलतोय, दादा तुम्ही किती घेता? तर मी त्यांना सांगतो बाबा मी इतके घेतो. हो ठीक आहे दादा, तुम्हाला करतो कॉल किंवा कळवतो. मला माहिती आहे कदाचित त्यांचं बजेट नसेल आणि त्यांना गाणं माझ्याकडून हवं असतं, मग मी सांगतो स्वतः कॉल करतो, ठीक आहे तुमचं बजेट काय असेल तुम्हाला कळवा, मी तुम्हाला त्या बजेटला गाणं करून देतो. आता जर गायन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या काय काय गोष्टी पाळणं. आता सांगा प्रेक्षकांना की तुम्ही काय काय पद्धतीनं गोष्टी पाळता किंवा तुमचा रियाज कसा असतो, का सगळं इनबिल्डच आहे? मी काही पालन करत नाही, कारण मला निसर्गाचं देणं आहे. निसर्गाचं देणं आहे. 365 दिवस अजय गायकवाड गातो, 365 दिवस रोज कार्यक्रम करतो रात्रभर, पुन्हा सकाळी रेकॉर्डिंगला त्याच आवाजाने गाणं गातो. पालन वालन करणं आपलं काही नाही. ज्यानं असं वडून ताडून कला अंगावर घेतलेली असते त्याला तो त्रास 100% असतो. म्हणजे त्याला जेवताना लोणचं खायची पण मारामारी, तसं आपलं नाही. आपल्याला जे जमतं ते जमतं, सगळं चालतं. फक्त व्यसनापासून थोडंसं बाजूला राहावं हे नक्की. कुठलं असं एक गाणं आहे की ते खूप थकवणारं होतं लिखाणाच्या बाबतीत आणि म्हणण्याच्या बाबतीत, की खूप थकवलं गाणं आहे ते गाणं म्हणजे बाकासूरचंच. कुठलं? कारण की मोहिल धुमालशी माझा काही जास्त कॉन्टॅक्ट नव्हता, परंतु आमचा मित्र युट्यूबरच आहे आणि कमी वेळात फार चांगलं नाव केलं, RD धनावडे. तर RDने मला सांगितलं की तुला गाणं करायचं आहे. म्हटलं कोणाचं? म्हणे बाकासूरचं. बोललो माझं डोकं चालत नाही रे, कारण की आजपर्यंत मला इतक्या चांगल्या चांगल्या मालकांनी कॉल केले पण मला मोहिल धुमालचा काय कॉल आलेला. तर तो बोलतो दादा तू करायचं, काय असेल ते मी बघेल. मी ते गाणं केलं. म्हटलं कसं पाहिजे तुला? म्हणजे असं नाही, त्याच्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, हे आलं पाहिजे, नंदी आपला शंभूचा अवतार वगैरे असं तसं. म्हटलं ठीक आहे करतो. आणि मी ते गाणं केलं. लय घासाया लागल तुम्हाला बाकासूर नाव खोडायला. आणि मला वाटतंय अगदी कमी वेळात फार लोकांपर्यंत पोचलं ते गाणं. ते गाणं म्हणजे बाकासूर. बरेचशी लोक तुमच्या गायकीकडे असं पाहतात की पूर्ण शिंदेशाही परंपरा आहे, त्यातला तुमचा आवाजाचा पॉश्चर आहे. तर कधी भेटलाय का आदर्श शिंदे वगैरे? कारण त्याच पद्धतीनं तुमचा आदर्श दादाशी नाही बोलू शकत, परंतु आनंद अंकल असतील, मिलिंद अंकल असतील, आम्ही म्हणजे बऱ्याचशा कार्यक्रमात आमची एकत्र गाठभेट होते. आणि समर्थक वगैरेचं काही बाकी त्यांची मुलं आमची मित्रमंडळी आहे सर्व. पण त्या स्ट्रक्चर पॉश्चर आहे आवाजाचा मातीतील. हो नक्कीच. बऱ्याचशा जणांना वाटतं शिंदे फॅमिलीचा आवाज आहे, परंतु देवाची देण आहे, आपण त्या पद्धतीनं गातो. ते पण सगळे आणि आम्ही खरं तर त्यांना बघूनच गाणं शिकलेलो आहे. पूर्वीपासून आनंददादा, मिलिंददादा यांना ऐकत आलो आणि त्यांचं ऐकूनच आज आम्ही शिकलेलो. बाकी तुम्ही गाणी म्हणत असाल वेगवेगळ्या क्षेत्रातील, पण बैलगाड्यातील ज्यावेळेस गाणी म्हणायची असतील त्यावेळेस काय चॅलेंज असतं? चॅलेंज असं असतं, आता प्रत्येकाला वाटतं माझं गाणं हिट झालं पाहिजे, प्रत्येकालाच वाटतं माझं गाणं हिट झालं पाहिजे, परंतु जनतेच्या हातात आहे. मी माझ्या पद्धतीनं जेवढं चांगलं करता येईल, जेवढी ताकद लावता येईल तेवढं ताकदीचं गाणं करून देतो. आणि मला वाटतं माझं कुठलंच गाणं असं नसेल का ते आवडलं नसेल किंवा लोकांना कुठे. आता मी बऱ्याचशा कार्यक्रमात जातो, मी हळदीला जाऊ द्या, बर्थडेला जाऊ द्या, लग्नाला जाऊ द्या, माझंच गाणं वाजत असतं. बरोबर. म्हणजे प्रत्येकाने ते गाणं त्यांना आवडलेलंच असतं ना. माझं काम आहे की जेणेकरून जोपर्यंत तुम्हाला गाणं पटत नाही तोपर्यंत मी बदल करून देतो. किमान माझ्या मनाने पटलं म्हणून तुम्हाला दिलं असं नाही. जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत मी माझं काम फायनल नाही करत. एक गाणं तयार करण्यासाठी किती वेळ लागतो साधारणपणे? आता मोस्टली बऱ्याचशा म्हणजे मी असं कोणाचं कंपॅरिझन करत नाही. बऱ्याचशा लोकांना वेळ लागतो. काही म्हणतात 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो, 8 दिवसात देतो. एक अजय गायकवाड अशी वस्तू आहे, जर मनावर घेतलं 1 तासात गाणं रेकॉर्डिंग करून बॅनर करून यूट्यूबला टाकून दुसऱ्या तासाला इंस्टाग्रामला असतं. तो स्पीड आहे माझा. बरं. सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट आहे? कारण काय आहे, तुमची गाणं गाजण्यामागं इंस्टाग्राम असेल, ही कुठल्या बैलाची एंट्री असेल, ही तुमचीच गाणी त्याच्या मागं लागली जातात. तर सोशल मीडियाचा रोल फेमस होण्यासाठी किंवा गाणी पोचण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे का? 100%. जनता जनार्दन आहे. जनतेने डोक्यावर घेतलं तर घेतलं, उद्या जनतेने ठरवलं का खाली आपटायचं तर खाली आपटायचं. त्याच्यामुळं जनता आहे म्हणून मी आता सोशल मीडिया म्हणजेच हीच जनता जी आता बघता आपण. माझी फॅन फॉलोइंग इतकी आहे, इंस्टाला, फेसबुकला अनोळखी कॉलवरून कॉल येतात बरेचसे.
का तर आपली आवड आहे आणि ते आपल्याला तेच लोक इतरांपर्यंत पोहोचवतात. त्याच्यामुळं जनतेला कधीच नाही विसरू शकत. जनतेचे उपकार आहेत माझ्यावरती. बैलगाड्याच्या व्यतिरिक्त कुठली कुठली गाणी तुम्ही म्हणता, सादरीकरण करता? आता बघा, मी 2021ला गाणं गायलं, 2021ला मथुर. त्याच्यानंतर 2022ला गायलं अटक करा पुण्यात. 2023ला गायलं कोर्टात गेला खटला पिंजरा आला. 2024ला गायलं नाथभक्तीचं खूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप हे झालेलं क्रेज आहे. तेव्हा गायलं बंगाली बंगाली र बाबाला बंगाली. अवघ्या एखाद वर्षात 2-3 मिलियनवरती ते गाणं गेलं. आकाश शिंदे आणि आम्ही दोघांनी गायलं. त्यानंतर लगेच केलंबाई नवरात्र उत्सव आला. सगळ्यात पहिलं जरीमरी पालखी सोहळा इथं पूर्ण होता. तर पनवेल कोलीवाराचं पालखीचं गाणं गायलं. अखंड महाराष्ट्रभर गाजलं जरीमरी आईचं. त्यानंतर केलंबाईचं गाणं गाजलं. या वर्षी म्हणून दाखवा. बघा, बैलगाडी क्षेत्रातले बरेचसे गाणे ऐकले, पण माझं आई माऊलीच्या नावानं कुठलंच गाणं चालत नव्हतं मार्केटमध्ये. पण मी पहिल्यांदा गायलं जरीमरी आईचा गाजतई ओ सोहळा न पनवेल कोलीवारा निघाला करल्याला. आणि मला वाटते अशी कुठलीच पालखी नाही महाराष्ट्रामधून येणारी एकविरेला का त्या पालखीला माझं गाणं वाजत नाही. हे प्रेम आहे. त्यानंतर खरोशी गावची केलंबाई, मी केलंबाईचं गाणं गायलं. नाही माझी केलंबा 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 माऊली आई माझी सत्वाची खरोशी गावानू बैसली. म्हणजे नादच. नवरात्रीमध्ये असं कुठलं गाव नाही का जिथे हे गाणं वाजत नव्हतं. बरोबर. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुमच्या जे प्रेक्षक आहेत, तुम्हाला जो मानणारा फॅन फॉलोइंग आहे, त्यांना एक प्रत्येक वर्षाला एक गाण्याचा सरप्राईज देत आहे. ह्या वर्षाचं पण हिट आहे. कुठलं सांग? ह्या वर्षी आई माऊलीची जत्रा कारल्याला, चैतपूर्वची जत्रा. बऱ्याचशा माझ्या कलाकार बंधूंनी हजारो गाणी केली असतील. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की प्रत्येकाचं गाणं चालावं. आणि माझी पण पर्सनल इच्छा आहे की प्रत्येकाचं गाणं चाललं पाहिजे. परंतु आई माऊलीच्या दारामध्ये एक गाणं नॉनस्टॉप वाजत होतं. सांगा कोणतं, म्हणून दाखवा. सॉरी. पनवेल कोलीवाऱ्याच्या पालखीनं धरले कारल्याची ती वाट, नाज होईल 2 बहिणींची भेट, नाज होईल 2 बहिणींची भेट. हे गाणं ह्या वर्षाचं सुपर डुपर हिट. वा, सगळी लिस्ट सांगताय आणि भरपूर मोठी लिस्ट आहे. आता पुढं काय ठरवले? कारण कसं आहे, सक्सेस आहे वर्षाला, म्हणजे म्हणेन आता कुठलं गाव नाही तिथं तुमचं गाणं वाजत नाही, जिथं असं कुठलं मराठी माणसं नाहीत की तुमची गाणी ऐकत नाहीत. पुढं काय ठरवलंय? माझी जिद्द आहे प्रत्येक 6 महिन्याला एक तरी हिट असेल अजय गायकवाडचं मार्केटमध्ये. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रत्येक 6 महिन्याला एक हिट गाणं पब्लिकसाठी असेल. किती आत्तापर्यंत गायन केलेलं आहे गाण्याचे? खूप, म्हणजे मीच सांगू शकत नाही किती गाणे गायलेत. मी मगाशी म्हटलं महाराष्ट्रामध्ये असे कोणता बैलगाडा आहे का ज्याचं गाणं मी गायलं नाही. आता बैलगाडी किती आहेत त्याच्यावरून विचार करा का मी गाणे किती गायले असतील. बरोबर. बैलगाडा असतील, हळदी असतील, बड्डे असेल, आई माऊलीचे काही गाणे असतील, पालखीचे असतील, जत्रेचे असतील, असे बरेचसे गाणे गायले. तुमच्या गायनाबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि त्याच्यामुळं गाणी प्रसिद्ध होतात ते म्हणजे म्युझिक. म्युझिक कोण देतं? आजपर्यंत माझ्या प्रत्येक गाण्याला ज्यानं म्युझिक दिलं, तुम्ही गाणं चालू झाल्या सगळेजण ऐकत असाल, DJ पम्या इन द मिक्स. DJ पम्या म्हणजे आमचे संबंध भावासारखे. पहिल्यापासून माझ्या प्रत्येक गाण्याला संगीत त्यानंच दिलं. जसं मी म्हणतो आज माझं नाव झालं, खऱ्या अर्थानं त्याचं पण मला हातभार आहे. आमची एकमेकाला साथ आहे म्हणून आज त्याचं नाव आहे आणि माझं देखील नाव आहे. आणि त्याचबरोबर आता मी ज्याच्या संपर्कात आहे, एक माझ्या गावातीलच एक तरुण चांगलं स्टुडिओचं काम करतो, दीपक भागीत. तर आम्ही दोघेजण आता बऱ्याच वेळा एकत्र काम करतो. DJ पम्या आम्ही सर्व म्हणजे मिळून मिसळूनच कामं करतो. माझं एखादं काम मला वाटलं इकडे दीपककडे केलं, मी पम्याला ऐकवतो. पम्याला वाटलं चांगलं करायचं, पम्याला पाठवतो. म्हणजे सगळं एकत्र येऊन काम करतो. म्हणजे माझं एकट्याचं श्रेय नाही, त्याच्या मागं सगळ्यांचं श्रेय आहे. वाजवणाऱ्यांचा आमचा कीबोर्डवाला असेल प्रथमेश राणे, त्यांनी माझे बरेच गाणी वाजवले. विजय देवर असेल, हे सर्वांची मेहनत आहे. त्या मेहनतीनंच मी आज पुढे चाललो. बरोबर. टीमवर्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर तुमच्या गायकीतलं
एक मुद्दा जर असा मांडायचा असेल तर तो मातीतील आवाज वाटतोय, प्रत्येकाला आपला आवाज वाटतोय, म्हणून तो लोकांना आवडतोय. जाता जाता शेवटाकडे जातो. आता आहे का नवीन निर्मिती वगैरे काय झालेली आहे का कुठली? निर्मितीने आता शोध चालू आहे. हां. कारण की गाणे गायला काही नाही वाटत पण शब्द कुठून आणायचे. झाला आला गेला भारी तारी वारी मारी पण यमक भेटत नाही. मग काहीतरी शोध घेत राहायचा. आता एक नवीन शोध चालू आहे. बरं. आणि नक्कीच तुम्हाला या 2-3 महिन्यामध्ये काहीतरी नवीन ऐकायला मिळेलच. आणि ते पण बैलगाड्याचंच असेल. वा, नवीन काहीतरी अजून बैलगाड्यात हिट देणार आणि शोध चालू आहे आणि तो शोध लवकरच संपेल आणि लवकरच आम्हाला अजून एक हिट गाणं ऐकायला भेटेल. मित्रांनो, हे होते अजयजी. ह्यांचा प्रवास भन्नाट चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बैलगाड्याची शर्यत संगीतमय करणारा हा व्यक्ती आहे. तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.